मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्या घरात मनात आणि श्रद्धेत कायम बसलेले गणपती बाप्पा, गणेशोत्सव असो वा दैनंदिन पूजा, आपण आपल्या बाप्पाला मनापासून नमस्कार करतो, फुलं अर्पण करतो, नैवेद्य ठेवतो. पण तुम्हाला माहीत आहे का, बाप्पाला काही खास वस्तू अगदीच प्रिय आहेत, ज्या त्यांना अर्पण केल्यावर ते आपल्या भक्तांवर दुप्पट कृपा करतात. आज मी तुम्हाला बाप्पांच्या अशाच 5 खास आवडीच्या गोष्टींबद्दल सांगणार आहे. आणि विश्वास ठेवा मित्रांनो, हे ऐकून तुमचं मन ही भारावून जाईल. कारण ही फक्त पूजा नाही, ही आहे बाप्पांशी जोडलेली एक आत्मिक नाळ, एक भावनिक नातं. पहिली खास गोष्ट आहे दुर्वा. मित्रांनो, गणपती बाप्पाला दुर्वा खूप प्रिय आहे. पण का? अगदी साधी हिरवीगार गवतासारखी दिसणारी ही दुर्वा बाप्पाला इतकी आवडते, याचं कारण म्हणजे तिचं शुद्धता आणि साधेपणाचं प्रतीक असणं. पुराण कथानुसार एकदा अर्लासूर नावाचा दैत्य जगात उद्ध्वंस माजवू लागला. देवता घाबरल्या आणि गणपतीला प्रार्थना केली. बाप्पाने त्या दैत्याचा नाश केला. पण त्या युद्धामुळे त्यांची देहकाया तापली. तेव्हा सगळ्या देवांनी विविध औषधे दिल्या, पण काही उपयोग झाला नाही. शेवटी आणि आश्चर्य म्हणजे बाप्पाचा ताप लगेच शांत झाला. त्यामुळेच मित्रांनो, आजही बाप्पाला दुर्वा अर्पण करणं म्हणजे त्यांच्या कृपेचं औषध मिळवणं. भक्तांनी जेव्हा मनापासून दुर्वा अर्पण केली, तेव्हा त्यांच्या जीवनातील ताप, संकट आणि दुःख नाहीसे होऊ लागतात. कल्पना करा, अगदी साधी दुर्वा पण भक्तीने अर्पण केली तर ती बाप्पाला सोन्याहून अधिक प्रिय होते. दुसरी खास गोष्ट आहे मोदक. गणपती बाप्पा आणि मोदक. मोदक म्हणजे फक्त गोड पदार्थ नाही, तो आहे आनंदाचं, समाधानाचं आणि पूर्णत्वाचं प्रतीक. कथा सांगते की एकदा देवी पार्वतीने आपल्या दोन्ही मुलांना गणेश आणि कार्तिकीय पृथ्वी प्रदक्षिणेची स्पर्धा दिली. कार्तिकीय पक्षावर बसून जगाची फेरी मारायला निघाला, पण गणेशाने आपल्या बुद्धीने आई वडिलांभोवती फेरी मारली. त्यांच्या या बुद्धिमत्तेने देवी पार्वती इतकी प्रसन्न झाली की तिने गणेशाला मोदक दिला. म्हणून मोदक म्हणजे केवळ गोड पदार्थ नव्हे, तर तो आहे बुद्धी, समाधान आणि आनंदाचं प्रतीक. जेव्हा आपण बाप्पाला मोदक अर्पण करतो, तेव्हा आपण त्यांना सांगतो, बाप्पा, आमचं जीवन गोड करा, दुःख दूर करा आणि आमचं मन नेहमी आनंदित ठेवा. तुम्हीही विचार करा मित्रांनो, आपल्या घरात जेव्हा मोदकाचा सुगंध दरवळतो, तेव्हा आपल्याला केवळ पोट भरल्यासारखं वाटत नाही, तर मन ही समाधान पावतं. हाच अनुभव बाप्पालाही आवडतो. तिसरी खास गोष्ट आहे लाल फुलं. गणपती बाप्पाला लाल रंग खूप प्रिय आहे. बाप्पाला लाल फुलं अर्पण केल्यावर त्यांची कृपा अधिक सहज मिळते. लाल रंग म्हणजे शक्ती, उत्साह आणि समृद्धीचं प्रतीक. लाल फुलं अर्पण केल्यावर घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, अडथळे कमी होतात आणि आयुष्यात प्रगतीची दारं खुली होतात. पुराणात असंही म्हटलं आहे की जो भक्त रोज मनापासून लाल फुलं अर्पण करतो, त्याचं घर सदैव सुख शांतीने भरलेलं असतं. कारण बाप्पा फक्त फुलं घेत नाहीत, ते भक्तांचं मनातील प्रेम, श्रद्धा आणि भावनेचं फुल स्वीकारतात. मित्रांनो, आपण बाप्पाला लाल फुल अर्पण करतो, तेव्हा ते आपल्याला सांगतात, तुझ्या जीवनात शक्ती येवो, तुझ्या संकटांवर विजय मिळो. चौथी खास गोष्ट आहे नारळ. नारळ हा बाप्पाला अतिशय प्रिय नैवेद्य आहे. नारळाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची 3 डोळ्याची रचना, जी शिवशक्तीचं प्रतीक मानलं जातं. गणपतीला नारळ अर्पण करणं म्हणजे, बाप्पा, माझ्यातलं कठोर कवच फोडून माझ्या अंतःकरणातील शुद्धतेचा स्वीकार. कल्पना करा मित्रांनो, नारळ बाहेरून कठीण असतो, पण आतून गोड आणि शुभ्र पांढरा. तसंच आपणही बाहेरून कठोर असलो तरी आतून शुद्ध होण्यासाठी बाप्पांची कृपा आवश्यक असते. म्हणून नारळ अर्पण करणं म्हणजे बाप्पाला आपलं खरं सत्व अर्पण करणं. 5वी खास गोष्ट आहे नैवेद्य. गणपती बाप्पाला आवडणारं 5वं महत्त्वाचं अर्पण म्हणजे नैवेद्य. हा फक्त अन्नाचा नैवेद्य नसतो, हा असतो भक्तीचा नैवेद्य. कुठलंही शुद्ध सात्विक अन्न जसं की लाडू, मोदक, फळं बाप्पाला अर्पण केल्यावर ते आपली प्रार्थना स्वीकारतात.
कारण बाप्पा फक्त जेवण बघत नाहीत, ते बघतात आपल्या मनातील प्रेम, निष्ठा आणि अर्पणाची भावना. जेव्हा तुम्ही बाप्पाला नैवेद्य ठेवता तेव्हा तुम्ही खरं तर सांगत असता, बाप्पा आमचं जीवन तुमच्या चरणी समर्पित आहे, जे काही आहे ते तुमच्यामुळेच आहे. मित्रांनो, गणपती बाप्पाला भगवानाला या 5 गोष्टी दुर्वा, मोदक, लाल फुलं, नारळ आणि नैवेद्य या फक्त पूजा सामग्री नाहीत, ह्या आहेत भक्तांचं प्रतीक, श्रद्धेचं चिन्ह आणि बाप्पाशी जोडणारं प्रेमाचं नातं. जेव्हा आपण या गोष्टी मनापासून अर्पण करतो तेव्हा बाप्पा फक्त वस्तू स्वीकारत नाही, ते आपल्या भावना, प्रार्थना आणि जीवन स्वीकारतात. तर मित्रांनो, यावर्षी गणेशोत्सवात तुम्ही बाप्पाला या 5 खास गोष्टी नक्की अर्पण करा आणि मग बघा तुमच्या जीवनात